महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता। काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करण्यास उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेच्या सर्व 288 जागांचा निर्णय एकाच दिवशी जाहीर करू, अजित पवारांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये कसलेही मतभेद नसल्याचा दावा। महाविकास आघाडीचं सारं चित्र दसऱ्यापूर्वी स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती। पंतप्रधान मोदी गल्लीबोळात का फिरतायत असा सवाल। घृणास्पद गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराचं शिक्षापात्र वय 16 वरून 14 वर आणता येईल का याचा विचार। अमित शहांशी अजित पवारांची चर्चा। मुंबईमध्ये 5 ऑक्टोबर पासून मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक। 78 गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होणार। सीएसएमटीहून 11 जादा फास्ट लोकल। नागपूर महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा अचानक संप। वेतन वाढीसाठी 2000हून अधिक चालक, वाहक आणि डेपोतले कर्मचारी संपावर। मुंबई बँकेसाठी 3 एकरचा मोक्याचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द। सरकारकडून नवा जीआर। गोरेगाव इथली पशु आणि मत्स्य विद्यापीठाची जागा देण्याचा निर्णय मागे। एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड। स्पर्धा परीक्षेतले गैरप्रकार टाळण्यासाठी सुधारित नियम तातडीने लागू। आदिवासी आमदारांना 5 तास वाट पाहूनही मुख्यमंत्र्यांनी दिली नाही वेळ। उद्यापासून आदिवासींचा हायवे रोको आंदोलन। दिल्लीच्या सीमेवर ताब्यात घेतलेले लडाखमधले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका। 36 तास पोलिसांच्या ताब्यात राहिल्यानंतरही मुद्दा पोहोचल्याचं समाधान। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी नवरात्रोत्सवासाठीची जय्यत तयारी। मंदिरं आकर्षक रोषणाईनं सजली। इस्रायलचा लेबनॉनवर पुन्हा हल्ला। हवाई हल्ल्यात बैरूतमधल्या अनेक इमारती उद्ध्वस्त। 5 नागरिकांचा मृत्यू। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा। आणि महिलांच्या T20 वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात। बांगलादेश आणि स्कॉटलंड दरम्यान सलामीची लढत। उद्या भारताची न्यूझीलंडची गाठ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।